दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। आज आपण सर्व इथे ज्या गोष्टीचा विचार करण्यासाठी उपस्थित आहात, तसेच सर्व माझे पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे माझे सर्व पोलीस बांधव भगिनी, आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली सर्वांची हिंदू एकजूट अशी कायम राहिली पाहिजे ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून करते। कारण आपला हिंदू एक नसल्यामुळे हे असे जिहादी डोके वर करतात आणि याला कारणीभूत फक्त आपले हिंदूच आहे। ह्या अशा नास्तिक जिहादींना आपले हिंदूच सपोर्ट करतात, कारण आमच्यासारखे कीर्तनकार वारकरी जर ह्या लोकांचा जर काळाबाजार पुढे आणण्याचा प्रयत्न जर केला तर आपले हिंदूच आम्हाला विरोध करतात। अरे तुम्ही कीर्तन करा, तुम्ही टाळ कुटा, अरे असली भाषा आहे का? अरे हिंदू म्हणून गांडून तुम्हाला लाज वाटली पाहिजे। अरे इतके शंट झालात तुम्ही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे। अरे तुमचं रक्त नाचलंय का? अरे हिंदू म्हणून खाली माना घालून चालता आणि भर रस्त्यामध्ये आपल्या पोरी जिहाद आहे भर दिवसा घेऊन जातात। आणि कुठं झोपला रे माझा हिंदू बांधव? अरे ज्या माय माऊलीसाठी लढणारा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुठे हरवला रे? अरे सांगा ना, अरे तुमची मध्ये हिरावळ का पैदा झाली रे? आज भगवा झेंडा सोडून हिरवे झेंडे, हिरवा गुलाल, अरे का नाचलं रे तुमचं रक्त माझ्या दादांनो? अरे तुमच्यातला हिंदू झोपला रे? अरे तुमची पैदास भेसळ झाली का रे? अरे माझ्या बोलण्याचा राग येईल। अरे त्या राजकारण्यांनी तुम्हाला फक्त एक वडापाव आणि एक चपटी दिली, त्याच्यावर तुम्ही 21 वर्षाचं कांड वड्याला हिंडताय आणि बापाला घरातून बाहेर काढून मारताय। आणि ही आपली संस्कृती नाही रे। अरे सुधरा, अजून दिवस लांब आहे, अजून जाग आली पाहिजे। अरे आज एक पोरगी नेली रे तुमची, आज एक बहीण गेली रे तुमची, पण उद्या तुम्ही जर नाही जागे झाले, असेच जर झोपले, अरे तुमचं रक्त जर नाही ना तापलं, भर दिवसा तुमची बहीण, अरे तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अरे फक्त जहागिरी देऊन तुमच्या माता भगिनी भर दिवसा घरातून वाढल्या जात होता फक्त जहागिरीसाठी। त्या पद्धतीने तुम्हाला फक्त लालूच दाखवून तुमच्या आया बहिणी रस्त्यावर वडल्या जातील। अरे सावध व्हा आणि आपला धर्म ओळखा, आपलं कर्म ओळखा, आपली जात ओळखा। लक्षात ठेवा, अरे त्यांच्या संघटना काय करताय? अरे त्यांच्या पोरांना शिक्षण देताय कुठलं? हिंदूंच्या पोरी फसवा रे। अरे हिंदूंच्या पोरींना प्रेमाचं जाळे टाका रे। अरे त्यांना पगार देऊन ते पोरं तयार केले जातात, मशिनरी तयार केल्या जातात। आपल्या पोरी प्रेमाच्या जाळ्यात फसवून वेश्या व्यवसायाला बसवल्या जातात। आपल्या लेकीच्या जीवावर पैसा कमवून ते लोक पोरं पोसवतात आणि आपले मात्र एक वडापाव आणि अर्धी चपटीवर जगतात। बघा, महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ही माझ्या संतांच्या पदप्रशाने पावन झालेली भूमी आहे। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने न्हावून निघाली ही महाराष्ट्राची भूमी आहे। अरे माझ्या शेतकरी बापाच्या, कष्टकरी बापाच्या मातेच्या घामाने न्हावून निघालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे। आणि ही हिरवी पिल्लावळ कुठून जन्माला आली रे? अरे कोणी आणली रे? हे जरा ओळखा। अरे मतासाठी कुठेतरी लाचारी करून तोंड घालू नका। अरे आपल्या लेकी बाळी सुरक्षित कशा राहतील, आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देता येतील, एवढं जाणार आहे दादा। नाहीतर एक दिवस तुमची सुद्धा सुनता झाल्याशिवाय राहणार नाही। अगं माता भगिनींना तुमच्या कपाळाला राहणार नाही, खूप देवाच्या मंदिरावर राहणार नाही, कळस? आणि बाबांना जर नाही सावध झाले ना तर एक दिवस तुम्हाला बाटवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आता तरी सावध व्हा, आपलं कर्म ओळखा, आपला धर्म ओळखा। कारण हे महान राष्ट्र, अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस हीच आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख। कपाळाला
कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे माझ्या सौभाग्याची ओळख. सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख. छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी, अरे पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आहोत आम्ही. हीच आमची ओळख, हीच आमची ओळख, हीच आमची ओळख. म्हणून दादांनो, आज हिंदू म्हणून आपल्या मातेच्या कपाळाला कुंकू दिसत नाही, डोक्यावर पदर दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरणी ताठी पोरगी आपली वयात आली आणि बाप त्या पोरीला आपले चिपडे कपडे घेतोय. बापाला लाज वाटत नाहीये. अरे दांड्या मांड्या उघड्या करून पोरगी डीजे पुढे नाचते बजाव आणि कोणीतरी टाळ्या वाजवतय रे. अरे आपली लेक अशी उघड्यावर नाचण्यासाठी नाहीये. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.